रायगड जिल्ह्यातील वरंदा गावात आजपासून श्री भैरवनाथ जत्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झालीये। पहाटे मंदिरात विधिवत पूजा आणि अभिषेक करण्यात आला, तर सकाळी झालेल्या भव्य महाआरतीनं संपूर्ण परिसर भक्तीत न्हाऊन निघाला। भैरवनाथाच्या नावानं चांग भलच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमून गेला होता। पुढील 3 दिवस चालणाऱ्या या ऐतिहासिक जत्रेमध्ये धार्मिक विधींसोबतच मनोरंजनाची मोठी मेजवानी असणार आहे। यामध्ये बैलगाडा शर्यतींचा थरार आणि कुस्तीच्या मैदानाचा खास आकर्षण असेल। या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक वरंधमध्ये दाखल झाले असून गावात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। आज याच ठिकाणी वरण ग्रामस्थांनी जी आमच्या कालभैरवाची यात्रा असते ती सालबादप्रमाणे या ठिकाणी सादर होत आहे। तरी आजच्या कार्यक्रमाचं जे नियोजन आहे ते नियोजन अशा पद्धतीचं आहे की सकाळी या ठिकाणी अभिषेक झाला, अभिषेक नंतर महाआरती झालेली देवाची, महाआरती नंतर आता गोड प्रसाद झालेला आहे। याच्यानंतर दुपारी ठीक 4 वाजता आमच्याकडून पालखी निघणार आहे, काठीचा कार्यक्रम होणार आहे। काठी नाचवण्यासाठी आमच्या गावातले तरुण खूप तरुण आहेत, लेझीम असतात, लेडीज असतात, महिला सगळ्या प्रकारे आधी वाजत गाजत या ठिकाणापासून ते अगदी वरती आमचे हनुमान मंदिर आहे, ग्रामपंचायत आहे, त्या ठिकाणापर्यंत गुलालाची उधळण करत आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणून काठी नाचवत असतो। ती काठी नाचवून झाल्यावर आज संध्याकाळी 10 वाजता पुण्याहून एक आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम आणलेला आहे, फुलवंती त्या कार्यक्रमाचं नाव आहे। तो कार्यक्रम 10ला चालू होईल आणि 2-3 तासाचा जो कार्यक्रम असेल तो 2-3 तासामध्ये आटपल्यानंतर सकाळी पुन्हा या ठिकाणी देवाची आरती होते। त्यानंतर बैलगाडीची शर्यत 7:30 वाजता होणार आहे, सुरुवात होणार आहे। शर्यत आटपल्यानंतर टिकटा निवद हा आमच्या या ठिकाणी होतो देवाचा आणि संध्याकाळी 6 ते 8 कुस्तींचा कार्यक्रम आहे। या कुस्त्यांचा कार्यक्रम अगदी महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी असे पैलवान आम्ही भोरमधून आणलेले आहेत आणि तो कार्यक्रम होणार आहे। बरेचसे म्हणजे मान्यवर लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्याच्यानंतर महाआरती होऊन कुस्त्या संपल्यानंतर बक्षिसाचं वितरण झाल्यानंतर जे मान्यवर येतील त्यांचा सत्कार होईल। त्यांचा सगळ्यांचा सत्कार झाल्यानंतर महाआरती होऊन या कार्यक्रमाची सांगता होते। जत्रा निमित्त सर्व गावकरी, सर्व समाजाचे बांधव, सर्व कुस्ती हे कार्यक्रम, पालखी सोहळा सर्व हे समाज व्यवस्थित असते, सर्व मिळून सर्व कार्यक्रम करत असतात।